लातूरमधल्या स्टेप बाय स्टेप क्लासेसचे मालक अविनाश चव्हाण हत्या प्रकरणातील नंबर 1चा आरोपी शिवराज मोटेगावकर आहे. त्याने सुपारी देऊन अविनाश चव्हाणची हत्या केली आहे असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते शिवराज बांगर यांनी केला आहे. गेल्या काही दिवसात नीट पेपर लीक प्रकरणात अनेक मोठी नावं समोर आली. त्यातलं एक नाव म्हणजे शिवराज मोटेगावकर. लोक आता त्याला उघडपणे लातूरचा कोचिंग माफिया म्हणू लागले आहेत. पण खळबळ उडाली ती शिवराज बांगर यांच्या दाव्यामुळे. पण नेमकं काय होतं हे अविनाश चव्हाण हत्याकांड आणि या संपूर्ण प्रकरणात शिवराज मोटेगावकरचा संबंध नेमका किती आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. 2016 सालची गोष्ट आहे. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा अविनाश बाबूराव चव्हाण याने ट्यूशन व्यवसायात येण्याचं ठरवलं. अविनाशला हे पक्क माहिती होतं की लातूरमध्ये ट्यूशन हा सध्या कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय झाला आहे आणि त्याने या मार्केटचा बारकाईने अभ्यास सुरू केला होता. त्याच काळात बिहारचा एक तरुण प्राध्यापक चंदन कुमार शर्मा लातूरमध्ये आपलं नशीब आजमावत होता. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी असूनसुद्धा हवी तशी नोकरी न मिळाल्यामुळे त्याने लातूरमध्ये कुमार क्लासेस सुरू केले होते. मात्र सुरुवातीचे 6 महिने उलटूनसुद्धा चंदनच्या क्लासेसला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तो लातूरमधून आपलं बस्तान उठवण्याच्या तयारीत होता. ती माहिती अविनाशला समजल्यावर तो तडक चंदनला भेटायला गेला आणि त्याला सांगितलं की मी तुला जास्तीत जास्त विद्यार्थी मिळवून देतो, तू फक्त त्यांना शिकवायचं काम कर. म्हणजे मॅनेजमेंट आणि मार्केटिंग अविनाशचं आणि टीचिंग चंदनचं. दोघांनी नफा समान वाटून घेण्याचं ठरवून ही पार्टनरशिप पक्की केली आणि अविनाशने आपल्या कौशल्याने अवघ्या महिनाभरात 100 नवीन विद्यार्थी मिळवून कुमार क्लासेसचे नाव गाजवायला सुरुवात केली. या यशानंतर अविनाशने चंदनसोबत पार्टनरशिपमध्ये दिशा अकॅडमीची स्थापना करत लातूरच्या ट्यूशन मार्केटमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं. सगळं ठरल्याप्रमाणे आणि सुरळीत सुरू होतं. पण एक दिवस अचानक पैशांच्या कारणावरून अविनाश आणि चंदनमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यांची पार्टनरशिप तुटली. या फुटाफुटीनंतर अविनाशने जिद्दीने स्टेप बाय स्टेप क्लासेस सुरू केले आणि फीमध्ये 75% सवलत देऊन लातूरच्या ट्यूशन मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली. अविनाशच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे लोंढे त्याच्याकडे वळले. मात्र यामुळे संपूर्ण लातूरची कोचिंग इंडस्ट्री त्याच्या विरोधात गेली. अगदी त्याचा जुना पार्टनर चंदनसुद्धा. लातूरच्या बऱ्याच क्लास मालकांनी एकत्र येऊन अविनाशच्या क्लासेसला बदनाम करायला सुरुवात केली. पण विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. पुढच्या 2 वर्षात अविनाशचा व्यवसाय एवढा तेजीत आला की त्याने क्लासच्या एका बक्षीस वितरण समारंभात 1 करोड रुपयांची बक्षिसं वाटली. त्यानंतर लगेचच लातूरच्या मुख्य चौकात आणि नांदेडमध्ये जिम ओपन करण्याचा निर्णय घेतला. पुढे जिमचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याने तरुणाईची न सोलकून चक्क सनी लिओनीला जिमच्या उद्घाटनासाठी आणलं. त्या दोन्ही इव्हेंटनंतर अविनाशची लातूरमध्ये हवा झाली. पण कोणत्या एका क्षेत्रात माणसाचं जेव्हा नाव होतं त्यावेळेस त्याचे विरोधकसुद्धा तयार होतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. अविनाशच्या बाबतीत पण तेच झालं आणि मग चंदन कुमारने महेशचंद्र गोगडे या माणसाला अविनाशच्या खुनाची सुपारी दिली. 20 लाख रुपयात त्या खुनाची डील पक्की झाली होती असं पोलीस सांगतात. पुढे महेशचंद्रने शरद घुमे नावाच्या माणसाला ते काम सोपवलं. शरदने आपल्या जोडीला करणसिंग गहरीवाल नावाच्या माणसाला घेतलं आणि अविनाशचा गेम करायचा प्लॅन आखला. 24 जून 2018 या दिवशी अविनाश जेव्हा आपल्या क्लासवरून घरी निघाले होते तेव्हा ते दोघेजण अविनाशच्या मागावर होते. अविनाशची गाडी जशी शिवाजी शाळेजवळ आली तेव्हा त्या दोघांनी अविनाशच्या दिशेने 3 गोळ्या फायर केल्या. त्यातली एक गोळी अविनाशच्या छातीत घुसल्यामुळे अविनाशचा जागीच मृत्यू झाला. काही वेळाने तत्कालीन पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, DYSP हिम्मत जाधव, गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे API सुधाकर बावकर, PI केशव लटपटे घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या तपासात पुढं ज्या गोष्टी समोर आल्या त्या धक्कादायक होत्या. त्यापैकी एक म्हणजे अविनाशवर ज्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली होती ती परळीतल्या एका इराणी माणसाने बिहारमधून आणली होती. चंदन कुमारने 1.5 लाख रुपये देऊन ती बंदूक आणि 16 बुलेट खरेदी केल्या होत्या. खुनाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेल्या महेशचंद्रने 20 लाखातले 8 लाख रुपये शरदला अविनाशच्या हत्येसाठी दिले होते. त्या प्रकरणी पोलिसांनी चंदन कुमार शर्मा, महेशचंद्र गोगडे, शरद घुमे, करणसिंग गहरीवाल आणि अक्षय शेंडगे या 5 जणांना अटक केली होती. पण अविनाशच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मुलाच्या खुनामागे अजून 1/3 मास्टरमाइंडचा हात असण्याची शक्यता होती. त्यांच्यामध्ये चंदन कुमार हा फक्त त्या कटातला एक मोहरा होता आणि खरा गुन्हेगार दुसराच कोणतरी आहे असं त्यांच्या वडिलांचं त्यावेळी म्हणणं होतं. कारण जेव्हा अविनाश हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा त्याच्या वडिलांचं सांत्वन करण्यासाठी चंदन तिथे गेला होता. कोणी म्हणतं त्याच्यावर शंका येऊ नये म्हणून त्याने केलेल्या या प्लॅनचा हा एक भाग होता. पण आता अविनाशच्या हत्येचा तब्बल 8 वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते शिवराज बांगर यांनी एक दावा करून खळबळ उडवून दिली आहे.
त्यांच्या मते हा मास्टर माइंड दुसरा तिसरा कोणी नसून शिवराज मोटेगावकरच होता. इतकंच नाही तर अविनाश चव्हाण यांच्या हत्येनंतर झालेल्या पहिल्या FIRमध्ये शिवराज मोटेगावकर हाच नंबर 1चा आरोपी होता. पण आर्थिक देवाणघेवाण आणि मोठ्या राजकीय प्रभावाचा वापर करून शिवराज मोटेगावकर यांनी या गुन्ह्यातून आपलं नाव बाजूला काढून घेतलं होतं. मोटेगावकर यांनी केवळ नीट किंवा CETचे पेपर फोडण्याचंच काम केलं नाही, तर अनेक लहान मोठ्या खाजगी क्लासेस चालकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून उद्ध्वस्तसुद्धा केले. त्यांच्या पाठीशी मोठे राजकीय पाठबळ असल्यामुळे ते आत्तापर्यंत वाचत आले असा सुद्धा शिवराज बांगर यांचा दावा आहे. शिवराज बांगर यांनी केलेले आरोप जर खरे असतील तर प्रश्न उपस्थित होतो की इतकी वर्ष हा मास्टर माइंड कायद्याच्या कचाट्यातून वाचला कसा? राजकीय वरदहस्त आणि पैशांच्या जोरावर गुन्हेगारांची नावं खरोखरच FIRमधून पुसली जातात का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा लगाओ बत्ती.